त्याची आढावा बैठक आज या ठिकाणी मी सकाळपासून मंत्रालयामध्ये घेतली। 4 महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा त्या ठिकाणी मी घेतला, त्याचं थोडक्यात या ठिकाणी आपल्याला मी माहिती देतो। पहिला विषय होता की सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामधलं ड्राफ्ट नोटिफिकेशन आहे, त्याच्या बाबतीत कार्यवाही कुठपर्यंत आली। तर मी आज अधिकाऱ्यांच्याकडनं विस्तृत त्याची सगळी माहिती घेतली। ज्या काही त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स हरकती आलेल्या होत्या, जवळपास 60% 55-60% जास्त हरकतींचं ऑब्जेक्शनचं बायफर्केशन स्क्रुटिनी या ठिकाणी आमची पूर्ण झालेली, अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये शिल्लक राहिलेली ती सुद्धा लवकर करण्याच्या सूचना आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत। त्यानंतर 8 दिवसापूर्वी जी सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीमध्ये जे लीगल ओपिनियन सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी त्या नोटिफिकेशनवर दिलेलं होतं, ती लीगल ओपिनियन सुद्धा LNJD डिपार्टमेंट जे आपलं आहे, लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट, त्यांच्याकडे आपण अभिप्रायासाठी पाठवलेलं आहे, तपासणीसाठी पाठवलेलं आहे। ते सुद्धा विधी न्याय विभागाने आज सांगितलं की त्याच्यावर सुद्धा त्यांचं काम गतीनं सुरू आहे। तिसरा महत्त्वाचा विषय होता, जे स्वतः मी जेव्हा मान्य मनोजदादांना भेटायला गेलो, की हैदराबाद गॅजेटच्या संदर्भामध्ये लागू करणं ते तातडीनं, तर त्याच्या बाबतीत सुद्धा आपली टीम जाऊन आल्यानंतर तेलंगणा गव्हर्नमेंटला तिथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले मुख्य सचिव स्वतः बोललेले आहेत आणि ती ऑथेंटिक डॉक्युमेंट्स म्हणजे सर्टिफाईड कॉपीची डॉक्युमेंट्स त्या सरकारनं लवकरात लवकर आपल्याला द्यावी, याच्यासाठी सुद्धा त्या सरकारकडे आपले प्रयत्न सुरू आहेत। याच्या बाबतीत आज मला अधिकाऱ्याने असं सांगितलं की जे हैदराबाद गॅजेटचे सर्टिफाईड डॉक्युमेंट्स आपल्याकडे त्या तेलंगणा गव्हर्नमेंटकडनं उपलब्ध होतील, त्याची पडताळणी ज्या व्यक्तीला ते गॅजेट लागू करायचं आहे किंवा ज्या गॅजेटच्या अनुषंगाने ज्यांना जातीचा दाखला द्यायचा आहे, त्याचा आपल्याला पडताळणी करावी लागेल आणि त्याची सुद्धा यंत्रणा आपल्या शासनाकडे या ठिकाणी आपण ती कशी यंत्रणा उभी करायची त्या बाबतीत सुद्धा प्रारूप म्हणजे प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मी संबंधित विभागाला आजच्या बैठकीमध्ये दिलेल्या आहेत। गुन्हे मागं घेणे ही सुद्धा एक त्यांची महत्त्वाची मागणी होती। गुन्हे मागं घेण्याबाबतीत जे आपले 2024चा GR आहे, त्या 2024च्या GR मध्ये ज्या तारखेपर्यंतचे गुन्हे मागं घेण्याचा निर्णय झालेला होता, ते काम सुद्धा या ठिकाणी अंतिम टप्प्यात आलेलं आहे। काही महत्त्वाचे गुन्हे जे आहेत, रक्कम जास्त आहे किंवा सिरियस इंजुरी आहे, तर त्या बाबतीत विभागानं शिफारस केलेली नाही, पण ज्या गुन्हे मागं घेण्याची शिफारस विभागानं केलेली आहे त्याच्यावरती अंतिम अभिप्राय विधी आणि न्याय विभागाचा घेऊन ते सुद्धा निश्चितपणे त्याच्यावर सुद्धा लवकर कार्यवाही करण्याचे निर्देश आजच्या बैठकीमध्ये मी दिलेले आहेत। मी हे एवढ्यासाठी आज सांगतोय की 1 महिन्याचा कालावधी मान्य मनोजदादा पाटलांना भेटून आल्यानंतर त्यांनी मला दिला होता। अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मी काम केलं। आज 20 तारखेला त्याने उपोषण सुरू केलं होतं, त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा मी त्यांच्याशी फोनवर बोललो होतो। त्यांना विनंती सरकारच्या वतीनं केली होती की तुम्ही उपोषण करू नका, पण तरी सुद्धा त्यांनी उपोषण केलं। पण एक गोष्ट समाधानाची आहे, मला आमच्या अधिकाऱ्यांकडनं माहिती मिळाली की रात्री त्यांनी थोडंसं औषध उपचार घेतलेले आहेत, त्यांनी सलाईन डॉक्टरांनी सलाईन लावायचा सल्ला दिल्यानंतर त्यांनी सलाईन सुद्धा घेतलेला आहे आणि कदाचित उपोषणाच्या बाबतीत आज ते काहीतरी निर्णय घेऊन कदाचित ते उपोषण स्थगित करतील असं चर्चा आहे। अद्याप त्याच्यावरती फायनल काय आम्हाला कळालेलं नाही, पण आपल्या माध्यमातून मान्य मनोजदादांना आज माझी परत विनंती राहील की त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी। मराठा समाजाला त्यांच्यासारख्या नेतृत्वाची आवश्यकता आहे। त्यांनी ज्या काही सूचना केलेल्या आहेत, ज्या काही सजेशन्स दिलेल्या आहेत, त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत आणि त्याच्या बाबतीत जे सकारात्मक प्रतिसाद राज्य सरकारनं महायुती सरकारनं त्यांना दिलेला आहे, त्याचं डे टू डे फॉलोअप मी माननीय मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिल्याप्रमाणे त्याचा डे टू डे मी फॉलोअप करतो आहे। मी परत एकदा म्हणजे हे सगळं माझी पत्रकार परिषदेतलं वक्तव्य संपवण्यापूर्वी सांगेन की मनोज पाटील जरांगे साहेबांना सरकारनं जे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यापासून सरकार मागं हटणार नाही। ते कायद्याच्या फ्रेममध्ये चौकटीत बसणारं कसं करायचं ह्याच्यासाठी डे टू डे आढावा त्याचा फॉलोअप मी स्वतः मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून घेतो आहे आणि म्हणून माननीय मनोज पाटलांनी सुद्धा याच्यासाठी सरकारला सहकार्य करावं। मी ओबीसी समाजाला आश्वासित करू इच्छितो की या बाबतीत जे आश्वासन मराठा आंदोलनकर्त्यांना दिलेलं आहे
ते देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हे वारंवार जे माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांगितलेलं आहे त्याच्यावर सरकार आजही ठाम आहे. त्यामुळं दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही याची दक्षता महाराष्ट्रातल्या सर्वच घटकांनी या ठिकाणी घ्यावी. ओबीसी समाज जरी आज त्यांना वाटतंय की काही गोष्टी आम्हाला आमच्या विरोधात घडतील, तसं बिलकुल नाही. त्यांना सुद्धा जे आश्वासन शासनानं दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या बाबतीत सुद्धा सरकार ठाम आहे. त्यांच्या पाठीशी सुद्धा त्यांच्या एकाही सवलतीला सुविधेला किंवा त्यांच्या कुठल्याही या ठिकाणी आरक्षणाच्या बाबींना कुठेही सरकार धक्का लावणार नाही आणि मराठा समाजाला जे आश्वासन दिलंय ते वेळेत गतीनं पूर्ण करण्यासाठी आम्ही दैनंदिन त्या गोष्टीचा आढावा मी स्वतः घेतोय आणि एक एक टप्पा त्याच्यात आपण पुढे चाललेलो आहे. धन्यवाद. मला जेलमध्ये टाकून जीवे मारलं जाऊ शकतं असं त्यांनी भीती व्यक्त केली आहे जरांगेंनी. मी ऐकलं नाही, परंतु असं बिलकुल त्यांनी गैरसमज करण्याची गरज नाही. मी मगाशी उल्लेख केलेला आहे की माननीय मनोज पाटील जरांगे हे मराठा आंदोलनकर्त्याचे एक नेतृत्व आहे. मराठा समाजाचे प्रश्न सरकारसमोर मांडून ते सोडवायसाठी त्यांचा प्रयत्न आहे. आतापर्यंतच्या लढ्याला जे यश मिळालेलं आहे, जे 10% स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला मिळाले, ते ह्या सगळ्या आंदोलनकर्त्यांची सांघिक प्रयत्नाचा भाग आहे. त्यामुळं कुणाला तरी जेलमध्ये टाकायचं, कुणाच्या तरी जीवावर उठायचं अशी भूमिका राज्य सरकार कधीही घेणार नाही. या बाबतीत मान्य मनोजदादांचा गैरसमज झालेला दिसतोय. जी काय अटक वॉरंट निघालंय ही बातमी चाललेली आहे, त्याच्या बाबतीत तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं मी माहिती घेईन, परंतु न्यायालयीन प्रक्रियेचा तो भाग आहे, त्याच्याशी थेट सरकारचा कुठलाही संबंध नाही. तुम्ही जे म्हणताय अटक वॉरंटचा हा डाव फडणवीसांनी रचलेला आहे असं पण त्यांचा आरोप आहे. म्हणूनच मी त्यांना सांगतोय की असा गैरसमज करण्यापेक्षा त्यांच्या जर काही शंका असतील या बाबतीत तर जरूर आमची त्यांच्याशी बोलण्याची तयारी आहे. पण असा कुठलाही डाव कुठल्याही सामाजिक नेत्याबद्दल करण्याची राज्य सरकारला आवश्यकता नाही. ओबीसीच्या मुद्द्यावरून तुम्ही म्हणलात की धक्का कुठेही लागू दिला जाणार नाही, पण वारंवार मागणी करताना त्याच बाबतीत जरांगे वारंवार बोलतायत की ओबीसीतनं आम्हाला का नाही द्यायचं, आणि दुसरं ही मागणी करत असताना त्यांची वारंवार माध्यमांसमोर येणारी भाषा, या सगळ्या संदर्भात नेमकं काय भूमिका आहे? नाही, हे बघा, मी परत सांगेन, त्यांची मागणी त्यांनी केली, त्यांच्या म्हणजे त्यांनी मराठा समाजाचे आंदोलनकर्त्यांचे नेते म्हणून किंवा प्रमुख म्हणून केली. राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलवलं, एकमतानं ठराव झाला, सर्व पक्षीयांनी त्या ठरावाला विधानसभेत पाठिंबा दिला, कायदा पारित केला की 10% मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण आपण दिलं. कायदा होऊन 8-9 महिने झाले, तो टिकला. त्याप्रमाणे ज्या नोकऱ्या तिथून नंतर सरकारच्या जाहिराती निघाल्या त्याच्यामध्ये आपण सुधारणा केली आणि स्वतंत्र मराठा आरक्षणाच्या जागा त्या ठिकाणी राखीव ठेवल्या. त्यामुळं कुठंही ओबीसीला धक्का लावायचा आणि मराठा समाजाला द्यायचं ही भूमिका सरकारची बिलकुल नाही. त्यामुळं तो गैरसमज ओबीसी समाजाने सुद्धा काढून टाकावा. राहिला प्रश्न भाषा वापरली काय, तर मी एक सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून सांगेन दोन्हीही समाजातल्या आंदोलनकर्त्याला की एकमेकाबद्दल बोलताना संसदीय शब्दांचा वापर आपण केला पाहिजे. आपण लोकशाहीमध्ये वावरतो. आपल्या हे बघा, एखादा हाताने केलेला वार तो एखाद्या वेळी आपण जखम झाली तर तो भरून काढू शकतो, पण शब्दाचा झालेला वार हा कधी भरून निघत नाही, तो मनामध्ये प्रत्येकाच्या राहत असतो. त्यामुळं कोणाच्याही, म्हणजे माझ्या बोलण्यानं असेल, इतर कोणाच्या बोलण्यानं असेल, कोणाच्या मनामध्ये खोलवर जखमा होणार असतील आपल्या बोलण्यानं, तर असं बोलणं कुणीही, म्हणजे ओबीसी समाजातले असतील, मराठा समाजातले असतील किंवा इतर आमच्यासारखं कुणी असेल, सगळ्यांनी अशा पद्धतीनं आपल्या बोलण्यानं कोणाची मन दुखावणार असतील, कोणाचा अवमान होणार असेल, कोणाचा अपमान होणार असेल, कोणाची अवहेलना होणार असेल, तर असे शब्द वापरू नयेत, हे टाळावेत. संसदीय शब्दांचा वापर करावा असं माझं मत आहे. सर, याला लागूनच विरोधकांची भूमिका याबद्दल अजूनही म्हणजे काही स्पष्ट नाहीये. काही जुन्या क्लिप्स किंवा काही जुनी वक्तव्य जी समोर येत आहेत, खास करून शरद पवार यांची, की ते देखील म्हणतायत की मराठा समाजाला आरक्षण द्यावं, मात्र कुणालाही धक्का न लावता द्यावं. जुन्या क्लिप्स असल्या तरी आता कोणी भूमिका घेताना दिसत नाहीये. एक सरकारचे प्रतिनिधी म्हणून काय नेमकं विरोधकांना आवाहन कराल? कारण आम्ही वाट बघत होतो सर्व पक्षीय बैठकीमध्ये ना, आम्ही 2.5-3 तास बैठक चालवली. कशासाठी? आम्हाला वाटलं होतं विरोधक म्हणजे कोण, विशेषतः महाविकास आघाडी, उभाटा, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस
हे 3 प्रमुख जे महाविकास आघाडीतले घटक आहेत ते बैठकीमध्ये येतील आणि त्यांचं मत मांडतील हे आम्हाला वाटलं होतं. ते आले नाहीत. त्यामुळं त्याला नेमकं त्यांचं जे पक्षाचं किंवा त्यांच्या महाविकास आघाडीचं मत होतं ते सर्व पक्षीय बैठकीच्या प्लॅटफॉर्मवर मांडायची त्याला संधी होती, ती त्यांनी गमावली आणि बाहेर ते आता वेगळं वेगळं बोलतायत. म्हणून मला सांगायचं आहे की असे, मी मागे सुद्धा बोललो होतो, असे जेव्हा 2 समाजाच्या संदर्भातले काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा ऑल पार्टी कॉन्सेन्सस, याचा अर्थ सर्व पक्षीय त्याच्यावरचं एकमत करायचा आपण प्रयत्न करतो. तो राज्य सरकारनं केला होता, पण दुर्दैवानं महाविकास आघाडीतल्या ह्या 3 प्रमुख पक्षांनी त्याला बगल दिली, त्या प्रतिसादाला, त्या प्रयत्नाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळं आता ह्याच्यात नेमकं त्यांची भूमिका काय ही अजूनही गुलदस्त्यातच राहिलेली आहे. पण म्हणून सरकार गप्प बसणार नाही. सरकार कुठल्याही समाजावरती अन्याय न करता हा प्रश्न सोडवण्याच्या कामात दैनंदिन या ठिकाणी काम करत आहे. मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची जी भेट घेतली त्या भेटीमध्ये मग आरक्षणाच्या संदर्भात काय चर्चा झाली ते अजून गुलदस्त्यात होतं. मी नव्हतो ना त्या चर्चेला. मी जर असतो चर्चेमध्ये तर सांगितलं असतो. नाही, पण आम्ही चर्चेला असतो तर हे बघा, शेवटी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि माननीय पवार साहेबांची झाली. त्यामुळे आता माननीय पवार साहेबांनी सांगितलं पाहिजे त्यांची काय चर्चा झाली. आरक्षणाचा विषय असेल तर एवढी गुप्तता करा. आता ते मी सांगू शकत नाही ना. मी जर चर्चेतच नाही त्या, तर चर्चा आरक्षणावर झाली का नाही झाली का दुसऱ्या कुठल्या मुद्द्यावर झाली काहीच माहित नाही. जे बाहेर माध्यमांमध्ये येते तेवढंच आम्हाला कळतंय. नाही, एकीकडे अमित शहानी मराठा आरक्षणावरनं पुण्यातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत टीका केली होती की मराठा आरक्षण पवार असताना का मिळालं नाही आणि बीजेपी सरकार असताना किंवा युती सरकार असताना का मिळालं. आणि त्याच्यानंतर एकूणच पवारांनी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट, भुजबळांनी घेतलेली पवारांची भेट, या एकूणच राजकीय परिस्थितीकडे आपण कसं पाहतो. हे बघा, मान्य अमितभाई शाह साहेब बोलले ते बरोबर आहे ना. पवार साहेबांनी राज्याचं 3 वेळा नेतृत्व केलं. मराठा समाजाला दिलं का आरक्षण? नाही दिलं. मान्य अमित शाह साहेब म्हटले ते बरोबर आहे ना. पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सरकार असताना आरक्षण मिळालं नाही. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार असताना फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं दिलं. ते आमचं सरकार असेपर्यंत आम्ही टिकवलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं की कोर्टात ते रद्द झालं. म्हणजे कोण कमी पडलं? सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मध्ये ते आरक्षण टिकवायला मुंबईमध्ये आपण हायकोर्टात टिकवलं. सुप्रीम कोर्टात कोणाचं सरकार होतं? का बरं तुम्ही तिथं सुप्रीम कोर्टापुढे बाजू मांडली नाही? म्हणजे तुमच्या काळामध्ये नाही मिळत आणि मग फडणवीस साहेब होते तेव्हा मिळालं. आता सुद्धा महायुतीचं सरकार आहे. फडणवीस शिंदे साहेबांच्या आणि फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण केला कायदा, टिकवला. कोर्टात गेला तरी कोर्टाने त्याला अजून स्टे दिलेला नाही. याचा अर्थ आम्ही महायुतीचं सरकार हे मराठा समाजाला आरक्षण ज्या ज्या वेळी देतं त्या वेळी ते टिकवतं. पण जेव्हा दुसरं कोणाचं सरकार येतं तेव्हा ते आरक्षण का कोर्टात टिकत नाही याचा विचार आता जनतेने केला पाहिजे. आणि माननीय अमित शाह साहेबांचं म्हणणं एकदम रास्त आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अनेक वेळा अल्टिमेटम दिलेला आहे. आता 13 ऑगस्टच्या अल्टिमेटम पर्यंत सरकारची काय भूमिका असणार आहे यावरती तिढा नेमका निघणार आहे की नाही? मान्य मनोज दादा, अल्टिमेटम द्यायच्या अगोदरच कालच मी बैठकीचं नियोजन केलं होतं. तर काल तुम्हाला आपल्याला कोणाला तरी माहित होतं का ते आज विड्रॉ करतील किंवा स्थगित करतील किंवा औषधोपचार घेतील? मी सतत आमच्या प्रशासनाशी काल संपर्कात होतो की आपल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडनं त्यांना विनंती करा, किमान सलाईन तरी घ्या. आमचे डॉक्टर तिथं जात होते, आमचे महसूलचे अधिकारी जात होते. मी लगेच काल बैठकीचं नियोजन केलं. आज सकाळपासून मी बैठक घेतली. मुद्द्यानी आहे सगळ्या शहरांच्या बाबतीत आपण किती पुढे कार्यवाही केली, हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत किती पुढे कार्यवाही केली, त्याच्यातल्या तुमचे पोलीस केसेस गुन्हे मागं घ्यायची होती त्याच्या बाबतीत काय कार्यवाही केली. परत मनोजदादांची मागणी होती की जस्टिस शिंदे समितीला मुदतवाढ द्या. त्या मुदतवाढीचा प्रस्ताव तयार करायचे आदेश मी दिले. म्हणजे त्या बाबतीतली सूचना या ठिकाणी विभागाला दिल्या. म्हणजे त्यांनी अल्टिमेटम द्यायच्या अगोदरपासून आमचं काम सुरू आहे. आम्ही रोज, मी ते म्हणलं ना, मी त्याच्यासाठी अधिवेशन सुरू होतं तरी काम करत होतो आणि आताही आमचं काम सुरू आहे. त्यामुळं मी एवढंच आपल्याला एका ओळीमध्ये सांगेन, जे आश्वासन माननीय मनोज दादांना सरकारनं दिलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत लॉ फ्रेम मध्ये बसणाऱ्या पद्धतीनं पूर्ण करण्यासाठी
जे जे करावं लागेल ते वेळ वाया न दवडता हे सरकार करत आहे. नाही, एक मराठी संपू दे ना अगोदर. मराठी संपूया लगेच. मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहेत आणि म्हणून फक्त जरांगे पाटील यांनाच पायघड्या घातल्या जात आहेत. ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष होते. आता एक ओबीसीचं जे आंदोलन सुरू आहे, खास करून लक्ष्मण हाके आणि या सगळ्या ह्याच्याकडून होतंय. मुख्यमंत्री फक्त ठराविक यालाच पायघड्या घालतात असा त्यांचा आरोप आहे. अजिबात नाही. माननीय हाके सरांच्या उपोषणाला सुद्धा आमचे 4 मंत्री गेले होते. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशानुसारच हे 3-4 मंत्री आमचे 2 वेळा गेले आणि त्यांना आश्वासित केलं की आज तारखेला ज्या सवलती, जे फायदे, जे आरक्षण ओबीसीना महाराष्ट्रामध्ये आहे त्याला आम्ही धक्का लावणार नाही. हे आम्ही शासनाच्या वतीने त्यांना सांगितलेलं आहे आणि शासनावर त्यांनी सुद्धा विश्वास ठेवलेला आहे. त्यामुळे सर्व समाजांना, सर्व घटकांना सरकारकडनं समान न्याय या ठिकाणी आम्ही देणार. कुणालाही उजवं, कुणालाही डावं, कोणही जवळचा, कोणही लांबचा अशी दुजाभावाची भूमिका राज्य सरकारकडनं कधीही घेतली जाणार नाही. मनोज जरांगेंची भाषा बदललेली आहे, कुठेतरी राजकीय भाषा ते करत आहेत असा आरोप प्रसाद लाड यांनी केलेला आहे. कसं पाहता, एकीकडे आपण ही संपूर्ण जे चाललंय आरक्षणाच्या गणित ती एक सांभाळून करत असताना दुसरीकडे आपल्या सत्ताधारी मित्राकडनं अशी टीका होत आहे. मी खुर्ची हिसकवायला पण तयार राहा अशा स्वरूपाची भाषा झालेली आहे. कोणी केली? प्रसाद लाड यांनी केली आहे. एक विचारतायत प्रसाद लाडांचा प्रश्न, तुम्ही विचारताय. आता मी त्याला माझं मगाचंच उत्तर आहे. कुणीही भाष्य करताना कुणाचंही मन दुखावणार नाही, कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, कुणाचाही अवमान होणार नाही, कुणाचाही अपमान होणार नाही अशा संसदीय शब्दांचा वापर हा सगळ्यांनी करावा, एवढंच ह्याला माझं उत्तर आहे. सर, एक प्रश्न आहे. त्याच्या पूर्वीचं जे सरकार होतं त्या सरकारमध्ये आपण शिवसेना एकत्र होतो, राष्ट्रवादी एकत्र होतो, तेव्हा शिवसेनेचा असा आरोप होता की अजितदादा आम्हाला निधी देत नाहीत. होय, आरक्षणाचं संपू दे ना आधी. आरक्षणाचं आहे ना चालू अजून. आरक्षणाचं झाल्यावर तो घ्या विषय. आरक्षणाचा विषय संपला. निधीच्या संदर्भातला आरोप सातत्याने केला जात होता की अजितदादा आम्हाला निधी देत नाही. कालच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं? गिरीश महाजन आणि अजितदादांमध्ये खडाजंगी झाली असं कळतंय. मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व मंत्र्यांना गोपनीयतेची शपथ दिली जाते. त्यामुळं मी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. त्यामुळं मला गोपनीयतेच्या शपथेच्या मी बांधील असल्यामुळं काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही. परंतु असा वाद विवाद कुठंही आमच्यात कधीच होत नाही, तसा कालही झाला नाही. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कसलंही मित्र पक्ष आहे त्यांना निधी मिळतोय सगळ्या आमदारांना. सर्व आमदार, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्याही नेतृत्वाखाली समाधानकारक पद्धतीनं आपलं कार्य करत आहेत. काल निधी भाजपाने मिळतोय का सर, हा प्रश्न आहे. समाधानकारक कार्य करतात. काल भाजप आणि संघ परिवाराची एक मुख्य बैठक पार पडली. त्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कसलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही अशा पद्धतीचा एक सूर निघतोय. काय नेमकं शिवसेनेची भूमिका असणार आहे माहिती तुम्ही? शिवसेना तर हिंदुत्व वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे आम्हाला शिकवलंय ते घेऊनच पुढे चाललेली आहे. आणि शिवसेना 2.5 वर्ष हिंदुत्वाच्या विचारापासून थोडी बाजूला गेली होती सत्तेसाठी. त्या ज्यांना पटलं नाही त्यामुळं आम्ही त्या ट्रॅकवर परत आलो आणि मूळ युती केली. त्यामुळं वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे हिंदुत्व आम्हाला शिकवलेलं आहे त्या हिंदुत्वापासून तसूबरी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना जी मूळ शिवसेना आहे, ओरिजिनल शिवसेना आहे, ती तसूबरी बाजूला हलणार नाही. आदित्य ठाकरे यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर सही करा असा तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दबाव होता असा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केलाय. तुम्ही सुद्धा गृह राज्यमंत्री होतात महाविकास आघाडी सरकार. अनिल देशमुखांनी या सगळ्या आरोपांना दुजोरा दिलाय. विशेष नाही, आता हे ज्यांनी वक्तव्य केलंय आणि ज्यांच्या संदर्भाने केलंय ते सांगू शकतात ना. परत मी सांगेन तुम्हाला की गृहराज्यमंत्री पदाची सुद्धा शपथ घेताना गोपनीयतेची शपथ आम्हाला दिलेली होती. त्यामुळं आता आणि विशेष गृह विभागासारखा सेन्सिटिव्ह विभाग, संवेदनशील विभाग आणि अशा संवेदनशील प्रकरणामध्ये
काही गोष्टी उघड करणं योग्य नाही. योग्य वेळी योग्य गोष्टी उघड होतील. सर, पण सोयीस्करपणे तुम्ही योग्य वेळी योग्य गोष्टी उघड होतील. हाँ बोलिए, अभी हिंदी का. आरक्षण को लेकर आपने बैठक को लेकर नई जो तारीख है वो दी है सरकार को, क्या कुछ है? देखिए माननीय मनोज पाटिल जरांगे साहब ने जो मराठा आरक्षण का इशू उठाया है, इसके पहले 1 महीने पहले मैं उनसे मिलने सरकार की तरफ से गया था. उन्होंने हमें टाइम दिया था. वहां से आने के बाद जो 4 इम्पोर्टेंट महत्व के इशू है, जो उनके इशू है, उसके बारे में हम लोग ने काम किया है. उसका पहला इशू है सगे सोयरे का जो ड्राफ्ट नोटिफिकेशन निकाला है, वो ड्राफ्ट नोटिफिकेशन का इम्प्लीमेंटेशन करे. दूसरा उनका इशू है जो हैदराबाद गैजेट में कुनबी समुदाय की जो नोंद है, उसके बारे में वो इधर इम्प्लीमेंट कर दी जाए. तीसरी उनकी बात थी कि जो पुलिस केसेस की थी, वो पुलिस केसेस विड्रॉ कर दी जाए. और चौथी उनकी मांग थी कि जस्टिस शिंदे समिति जो है, जो महाराष्ट्र के विशेषतः मराठवाड़ा रीजन के कुनबी प्रमाण पत्र का जांच कर रहे हैं, उसकी एक्सटेंशन की जाए. तो इसके बारे में मैंने पहले भी काम किया, इसके बारे में पहले भी मैंने फॉलोअप लिया. और आज ही मैंने सुबह मंत्रालय में सभी कंसर्न डिपार्टमेंट्स की बैठक ली है. इसमें हम लोग ने जो ड्राफ्ट नोटिफिकेशन है सगे सोयरे के इम्प्लीमेंटेशन का, उसका मोर देन 60% का बाइफरकेशन जो करना है, उसका जो स्क्रूटिनी करना है, उसका मोर देन 60% का काम हमने पूरा कर दिया है. बल्कि जब पिछले 2 महीने लोकसभा इलेक्शन में हमारा स्टाफ गया था, अभी असेंबली का 3 हफ्ते का सेशन चल रहा था, फिर भी हमने हमारी टीम लगा के, हमारे ऑफिसर्स को लगा के वो काम किया है. अभी इसका स्क्रूटिनी का काम थोड़ा बाकी रह गया है, वो भी जल्दी हम लोग पूरा करेंगे. जो हैदराबाद गैजेट का इशू है, हमारी टीम वहाँ जाके आई है. वो गवर्नमेंट से हमने बात की है. वो गवर्नमेंट को हमने रिक्वेस्ट किया है कि उधर की जो 7,500-8 हजार डॉक्यूमेंट्स है, दस्तावेज है, उसका सर्टिफाइड कॉपीज वो गवर्नमेंट के सही सिक्के की हमारे गवर्नमेंट को दी जाए. इसके बारे में भी हमारी गवर्नमेंट ऑफ तेलंगाना से बात चल रही है. वो डॉक्यूमेंट सर्टिफाइड कॉपीज आने के बाद उसको हम टैली करके देखेंगे इधर के डॉक्यूमेंट्स के साथ. और इसके बारे में भी जल्द ही स्वतंत्र यंत्रणा लगा के ये भी हमारा काम चला है. जो पुलिस केसेस का जो कमिटी है, जो कमिटी ने रिकमेंड किया है कि वो केसेस निकाल सकते हैं, इसके बारे में फाइनल ओपिनियन लॉ एंड जुडिशरी डिपार्टमेंट का, LNJD डिपार्टमेंट का इसके ऊपर अभिप्राय लेके उसके बारे में भी माननीय मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्री के साथ चर्चा करके इसके बारे में भी हम लोग निर्णय करेंगे. और जस्टिस शिंदे समिति को एक्सटेंशन देने की जो उनकी मांग थी, उसके बारे में भी प्रस्ताव तैयार करने की सूचना मैंने दी है. उसके बारे में भी माननीय CM साहब से बात करके हम जल्दी निर्णय लेंगे. जो आश्वासन माननीय मनोज दादा जरांगे पाटिल साहब को गवर्नमेंट की तरफ से हमने दिया है, वो आश्वासन पूरा करने के लिए वक्त जाया न करके हम लोग डेली इसके बारे में आढ़ावा ले रहे, डेली इसके बारे में हम लोग काम कर रहे. सर, वही ओबीसी की बात करें, ओबीसी जो समुदाय है वो भी लगातार विरोध कर रहा है कि हमारे पक्ष में से उनको डर है कि उनके समुदाय को आप किस तरह से क्या अपील करना चाहिए? देखिए, ओबीसी समुदाय के भी जो हकेसर का उपोषण हुआ था, वहाँ हमारे 3-4 मंत्री लोग, सीनियर मिनिस्टर लोग जाके उनसे बात किए है. हम ये जरूर उनको खातरी दे सकते हैं, ओबीसी समाज को भी, कि किसी और समाज का आरक्षण निकाल के किसी दूसरे समाज को देना, ये हमारी सरकार शिंदे साहब की नेतृत्व वाली सरकार कभी नहीं करेगी. ओबीसी के आरक्षण को, फैसिलिटीज को, सुविधाओं को जो उनके पास आज तारीख में है, उसको कहीं भी धक्का नहीं लगेगा. ये हमारे गवर्नमेंट का स्टैंड है. जो भी फैसिलिटीज उनके जैसी इतर समुदाय को देनी है, उसके बारे में जो मैंने अभी बताया, जो आंदोलन मराठा समाज ने किया है, उसके बारे में बहुत सारे फैसिलिटीज अभी हमने लागू किए है. एजुकेशन की फीस के बारे में हमने सहूलत दी है, हॉस्टल के एडमिशन के बारे में सहूलत दी है, जो 10% का अलग से मराठा आरक्षण दिया है, उसके बारे में भी जो हमने जाहिरात निकाली है, उसमें इसके बारे में एडिशन हम लोग ने किया है. जो बात सरकार ने दोनों समुदाय को आश्वासित किया है, उसको इम्प्लीमेंट करने में, उसको लागू करने में सरकार कहीं भी वक्त जाया नहीं कर रही है.
सरकार के अलग अलग मंत्री इसके ऊपर काम कर रहे हैं। सर, मुंबई और मुंबई की सड़कों के लेकर एक सवाल है। महायुति की सरकार जब बनी थी तो मुख्यमंत्री ने कहा था कि मुंबई की जितनी भी सड़कें होंगी उनको कंक्रीट किया जाएगा, लेकिन करोड़ों रुपए खर्च करने के बाद भी ऐसा देखा गया कि बारिश के दौरान तमाम जगहों पर गड्ढे हैं सड़कों पर। इसको लेकर क्या कहें? देखिए, कंक्रीट रास्ते करने का काम चालू है। इसके बारे में जो टेंडर निकाला है, जो काम को मान्यता मिली है उसका काम चला है। जहां आपको गड्ढे अभी दिख रहे हैं उसका शायद काम मंजूर नहीं हुआ होगा, इसीलिए वो पुराने ही रास्ते हैं। लेकिन जो रास्ते का कंक्रीटीकरण किया है वो रास्ते कहीं भी ऐसा खराब नहीं हुए। कंक्रीटीकरण किए हुए रास्ते का लाइफ मोर देन 30 इयर्स 40 इयर्स का रहता है। और ये भी जो भी रास्ते की आज हालत बुरी लग रही है वो भी जल्द ही कंक्रीट करने का काम यहाँ गवर्नमेंट की तरफ से किया जाएगा। सर, बात करते हैं बजट की। जिस प्रकार से आपने देखा सरकार ने कल बजट पेश किया, वहीं उद्धव ठाकरे ने एक स्टेटमेंट जारी किया। उन्होंने कहा कि पिछले 10 सालों से सरकार मुंबई और महाराष्ट्र से लूटने का काम किया, लूटने का काम किया। उन्होंने ये भी कहा है कि जब तक महाराष्ट्र में ये इलीगल सरकार है, दिल्ली के लोगों जूते चाटने वाली जो काम करे, जब तक ये सरकार रहेगी, ये जब तक नहीं जाती तब तक चाटने की बात कही गई। हम तो कभी भी कंपैरेटिव आंकड़ेवारी सामने लाने की तैयारी हमारे पास हम लोग तैयार है। जो कांग्रेस की गवर्नमेंट लोग जब थी वहाँ वो गवर्नमेंट की कार्यकाल में महाराष्ट्र को कितना निधि मिला, और अभी 3 टर्म 15 साल से मोदी साहब का गवर्नमेंट दिल्ली में है। मोदी साहब की अभी देखो 2000 करोड़ मुंबई मेट्रो को दिया है। मुंबई के डेवलपमेंट के लिए ये क्या मुंबई में पैसा नहीं आने वाला है? और इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट के लिए, प्रोजेक्ट्स के लिए पैसा दिया है। मुझे इतना ही कहना है, माननीय उद्धव ठाकरे साहब ने पूरा बजट डीप में जाके देखना चाहिए। कौन सी हेड में, कौन से डिपार्टमेंट में महाराष्ट्र के लिए, मुंबई के लिए कितना प्रोविजन किया है। और हमारी स्टेट गवर्नमेंट जल्दी ही पूरे आंकड़े लेके, पूरी फिगर्स लेके जनता के सामने आएगी। ये अपोजिशन वाले खाली बातें करते हैं, खाली टीका करते हैं, खाली आरोप करते हैं। इनके आरोप कितने झूठे हैं ये आंकड़े सामने लाके हम लोग जल्दी ही जनता के सामने लाएंगे। जिस प्रकार से बयान, जिस प्रकार का स्टेटमेंट कह सकते हैं, सब इस्तेमाल करें उद्धव ठाकरे, जूते चाटने वाली सर, उसको क्या कहेंगे? देखिए, अभी देखो ये तो हमारी संस्कृति नहीं है, हम भी ऐसी भाषा में बात कर सकते हैं, लेकिन हमारे नेता शिंदे साहब ने हमको ये नहीं सिखाया है, इसलिए हम नहीं बोलेंगे। लेकिन उनके जैसे बड़े नेता ने, जो बड़े घर से है, उनका घर का नाम बड़ा है, उन्होंने ऐसे शब्द का इस्तेमाल करना ये राजनीति में अच्छा नहीं दिख रहा है। सर, आदित्य ठाकरे का एक ट्विटर वायरल हो रहा है जिसमें उन्होंने सीधा बोला है कि बिहार को सबसे ज्यादा पैसे मिले हैं और महाराष्ट्र को नहीं मिले। सर, इस पर क्या? बिहार और आंध्र प्रदेश, इसका उत्तर मैंने दिया ना अभी। प्रियंका चतुर्वेदी ने कहा कि बिहार और आंध्र प्रदेश को बजट के नाम पर झुंझुना पकड़ाया गया है, महाराष्ट्र के साथ सौदेला व्यापार किया। यही मैं कहता हूँ, जो उद्धव ठाकरे साहब कहते हैं वही आदित्य ठाकरे जी कहते हैं, जो आदित्य ठाकरे कहते हैं वही प्रियंका चतुर्वेदी कहेगी। ये तो सीधी बात है। लेकिन अभी जो मैंने कहा, एक ही मैंने उदाहरण दिया, 2000 करोड़ रुपए मुंबई मेट्रो को दिया। ये क्या मुंबई में नहीं आने वाला है क्या? ये क्या महाराष्ट्र में नहीं आने वाला है क्या? मुंबई के इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट को पैसे दिया है। जो हमारे इरिगेशन के प्रोजेक्ट्स पेंडिंग हुए गवर्नमेंट के तरफ, उसको 900 करोड़ रुपए दी। इसीलिए मैं कहता हूँ एक दिन का टाइम हमको लगेगा, पूरा बजट इसका डिटेल में जाके, डीप में जाके स्टडी करके स्टेट गवर्नमेंट को, महाराष्ट्र को, मुंबई को कौन से हेड में कितना प्रोविजन सेंट्रल गवर्नमेंट ने किया है, ये आंकड़े लेके हम लोग सामने आएंगे। तब जो लोग अभी केंद्र सरकार पर और महाराष्ट्र की सरकार पर टीका करे, उनको इसका जवाब देना पड़ेगा। हिंदी के लिए एक अंतिम सवाल है। विधानसभा चुनाव के लिए बीजेपी जो है आरएसएस की मदद ले रही है, आरएसएस फडणवीस पे भरोसा दिखा रही है। सवाल ये है कि विधानसभा चुनाव में बीजेपी को और आरएसएस को कितना फायदा होगा? आरएसएस एक संगठन है, आरएसएस मार्गदर्शक की भूमिका में रहते हैं। आरएसएस की संगठना हर गांव में जाके, हर देहात में जाके लोगों का काम करती है, और आरएसएस एक मार्गदर्शक की भूमिका में है। उनका मार्गदर्शक हमेशा ही सभी भाजपा रहे, कोई भी रहे, उनका मार्गदर्शक सभी लोग लेते रहते हैं। ओके, सीमा भागाच्या मुद्द्यावरती संजय राऊत यांनी एक आरोप केला आहे परत की- मराठीवर एक शेवटचा प्रश्न आहे.
सीमा भागाच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांनी आरोप केलाय की सीमा भागातील जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांवरती होती, मात्र मुख्यमंत्री त्या मुद्द्यापासून पळून गेले. तुम्ही सीमा भागाचे समन्वय मंत्री राहिलेले आहात, अजूनही काम करतात. संजय राऊतांच्या आरोपाला कसं उत्तर द्याल? संजय राऊतांना आरोप करण्याशिवाय काही समजत नाही. किती बैठका आम्ही घेतल्या सीमा भागातल्या नेत्यांच्या, मी आणि चंद्रकांत, आम्ही दोघं मंत्री आहोत समन्वयक, मी आणि माननीय चंद्रकांत दादा. आम्ही सतत महाराष्ट्र एकीकरण समिती असेल, मध्यवर्ती सीमा लढ्यातली समिती असेल, या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या बरोबर वेळोवेळी बैठका घेतो, वेळोवेळी त्यांच्याबरोबर चर्चा करतो. आणि हायकोर्टमध्ये जे पिटिशन आहे त्याच्या बाबतीत 3 वेळा योगायोगानं अशी वेळ आली की एक ना एक जस्टिस त्या बेंचवरचे हे कर्नाटक राज्याचे असायचे. आपण मेन्शन करायचो महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ती केस लवकर बोर्डावर घ्या, पण 3 वेळा असं घडलं की त्या बोर्डावरती कर्नाटक स्टेटचे जज असल्यामुळं ते म्हणायचे मी कर्नाटक राज्यातला मी ही केस ऐकणार नाही, आणि म्हणून ती वेळ पुढे गेलेली आहे. न्यायालयीन बाबी काय आहेत ह्या थोडं संजय राऊतांनी म्हणून समजून घ्या. पण जे तुम्ही केलं नाही म्हणून संजय राऊतांना, तुमचं सरकार असताना सीमा भागातल्या लोकांना आपण वैद्यकीय मदत सुरू केलेली आहे. सीमा भागातल्या लोकांसाठी आपण शेनोली गाव जे आहे आपलं कर्नाटक बॉर्डर शेनोली गाव, त्या ठिकाणी आपण मध्यवर्ती मदत केंद्र सुरू केलेलं आहे. लोकांना सीमावर्ती 750 गावातल्या लोकांना जे जे सहकार्य करणं आहे, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत म्हणून आपण मदत द्यायला सुरुवात केली त्या लोकांना. आपण तिथले दवाखाने आयडेंटिफाय केले, त्या दवाखान्यांमध्ये थेट तिथल्या रुग्णांचे उपचार आपण करतोय. जे संजय राऊतांचं सरकार असताना झालं नाही ते शिंदे साहेबांच्या सरकारने केलंय. याची संजय राऊतांना म्हणून आधी माहिती घ्या, अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलायचं. आणि म्हणून मी परत सांगेन, एक मला असं माहिती दाखवा की एक असं जर प्रकरण दाखवा संजय राऊत बोललेत आणि ते खरं ठरलंय. तुम्ही सांगा माध्यमांनी, ते जे बोलतात ते कधीच खरं ठरत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावर फार विश्वास तुम्ही ठेवू नका. ओके. अरे तुम्ही त्या दोघांना विचारा ना साहेब. आता मी इथं, अमित शहा साहेब दिल्लीत, दादा कुठे आहे तुम्हाला माहित नाही. तुम्ही विचारा त्याला, मी कसं सांगणार. बरं आम्ही एकत्र आहे ना सध्या, शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्र आहे. काय पण असं होऊ शकते. अमोल मिटकरी यांनी काल ट्विट केलेलं होतं की विखे पाटलांना ते सातत्याने संपर्क करत आहेत, मात्र त्यांच्याकडून किंवा त्यांच्या कार्यालयातून त्यांना कोणतंही उत्तर दिलं जात नाही. अमोल मिटकरी साहेबांचा असा जर काही समज झाला असेल तर नक्की तो समज दूर केला जाईल. काय कारणामुळे त्यांचा दूरध्वनी घेतला गेला नाही, काय कारणामुळे त्यांना परत फोन रिप्लाय केला गेला नाही. परंतु माननीय आमदार महोदय हे सार्वजनिक कामासाठी, सार्वजनिक प्रश्नासाठी मंत्र्यांना फोन करत असतात. समजा एखाद्या बैठकीमध्ये मंत्री असले, एखाद्या सुनावणीमध्ये असले किंवा दुसऱ्या कामात असले तर त्यांना कॉलबॅक केला पाहिजे आमदार महोदयांना. आणि निश्चितपणे जर अमोल मिटकरी साहेबांचा काही गैरसमज झाला असेल तो मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून आम्ही दूर करू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.